आज मी बनवत आहे अंडा कढी. त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, कोथिंबीर, थोडा पुदिना, अद्रक, लसूण, जिरं आणि बडीशेप थोडीशी आणि मिरची. आता आपण हा मसाला सगळा मिक्सरमध्ये टाकायचा आणि ग्राइंड करून घ्यायचा. आणि थोडंसं कढीपत्ता पण टाकायचं त्याच्यामध्ये, मी विसरून गेले. आणि 14-15 मिनिटे मी बॉईल करायला टाकली आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं ते मी आता कापायला घेतलेलं आहे. आणि 2 कांदे सुद्धा मी कापलेले आहेत फोडणीसाठी. गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी 7 चमचे तेल टाकलं आहे. तेल थोडं जास्तच टाकलं आहे. तेल चांगलंच गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी दालचिनी टाकली, कढीपत्ता टाकला, त्याच्यामध्ये नंतर कांदा टाकला मी आणि कांदा चांगला फ्राय केला गुलाबी होईपर्यंत. आणि 3 टमाटे घेतलेले आहे. ते कांदा चांगला परतल्यावर मी त्याच्यामध्ये नंतर हिरवा मसाला, थोडी हळद आणि थोडंसं मीठ हे टाकलं आणि सगळा मसाला एकजीव केलेला आहे. आणि मी आता त्याच्यामध्ये टमाटे टाकले आहेत आणि मस्तपैकी मसाला एकजीव झालेला आहे. अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे. आणि त्याच्यामध्ये मी बॉईल केलेली अंडी मसाल्यामध्ये टाकत आहे आणि हलक्या हाताने मिक्स करत आहे एकदम. आणि बारीक केलेलं खोबरं मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि मस्तपैकी त्याच्यानंतर हलक्या हाताने तेलसुद्धा हळूहळू परतत आहे मी. अंड्यामध्ये चांगला मसाला मिक्स झाल्यानंतर मी थोडं 4 वाट्या पाणी टाकत आहे. पहिलाच व्हिडिओ आहे, तुम्ही प्लीज मला समजून घ्या. पण कालवणाला चांगली उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. रेडी आहे आपली अंडा कढी थाळी.